डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शिवाजी रोड, शालिमार, नाशिक येथे दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:15 ते 10:35 दरम्यान काँग्रेस नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत भारतातल्या आदिवासी, दलित व मागास समाजाच्या आरक्षणावर भाष्य केले की आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण रद्द करू। वास्तविक लोकसभेच्या निवडणुकीत याच काँग्रेस पक्ष व नेत्यांनी भाजप सत्तेत आले तर आरक्षण रद्द करतील असा खोटा प्रचार केला होता। त्याचा फेक नरेटिव्ह झाला व भाजप एनडीएला काही जागांवर फटका बसला। राहुल गांधी यांनी खरे बोलून त्यांच्या मनातले विचार व्यक्त केले, त्याविरोधात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। सदर आंदोलनावेळी भारतीय जनता पार्टीच्या आमदार देवयानी फरांदे, महानगर प्रमुख प्रशांत जाधव, महानगर अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राकेश दोंदे, महानगर जिल्हा आदिवासी मोर्चा अध्यक्ष गोरक्षनाथ चौधरी, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, प्रवक्ता प्रदेश पेशकर, महिला आघाडी उपाध्यक्ष नाशिक शहर अनिता भामरे, कविता केदारे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, माजी नगरसेवक संजय नवले आदींसह सहकार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।